नमस्कार मित्रांनो, आज आपण बिल ऑफ एक्सचेंजच्या पुढच्या सेशनमध्ये आपण आहोत. मागच्या सेशनमध्ये आपण बघितलं बिल ऑफ एक्सचेंज काय असतं, ड्रॉवर काय असतो, ड्रॉवी काय असतो आणि ड्रॉवरच्या रिलेटेड आपण अल्टरनेटिव्ह बघितले. ओके, अल्टरनेटिव्ह बघताना आपल्या लक्षात आलं असेल की आपण 4 अल्टरनेटिव्ह बघितले. तर त्यापैकी आज आपण पहिला अल्टरनेटिव्ह बघणार आहोत, ज्यामध्ये ड्रॉवर ड्रॉवीला गुड्स विकतो क्रेडिट बेसिसवर, बिल बनवतो, बिल ड्रॉवीकडे पाठवतो, ड्रॉवी ते बिल ऍक्सेप्ट करतो आणि परत ते बिल ड्रॉवरकडे येतं, ड्रॉवर स्वतःकडेच ठेवतो आणि क्रेडिट पिरियड संपल्यानंतर ड्यू डेटच्या दिवशी ड्रॉवर ड्रॉवीकडे जातो, बिल देतो आणि पैसे घेतो. ओके, तर तेच आपण आता कसं ट्रान्झॅक्शन होतं ते बघितलं. अगोदर आपल्याला एक काही सेकंदामध्ये एक्झॅक्टली काय काय ट्रान्झॅक्शन झालं ते मी परत वाचतोय. नक्कीच ते तुम्ही आधी वहीत लिहून घ्या आणि मग या सेशनला सुरुवात करा. ओके, म्हणजे ते पटापटा समजेल तुम्हाला. ओके, म्हणजे क्वेश्चन आधी लिहून घ्या आणि मग हे सेशन चालू करा. ओके, तर बघा, पहिले आपण म्हटलं आहे ऑन 1 March 2019 मिस्टर ए सोल्ड गुड्स टू मिस्टर बी. ओके, ऑन 1 March 2019 मिस्टर ए सोल्ड गुड्स टू मिस्टर बी फॉर ₹8,000 ऑन क्रेडिट. ओके, क्लिअर. पुढे, ऑन द सेम डे Mr. A draw a bill on Mr. B for the amount at 3 months. Okay? Mr. B accepted the bill and returned the bill to Mr. A. Clear? On the due date, Mr. B paid the amount of bill. Clear? त्याच्या पुढे प्रश्न काय विचारलाय? शब्दाकडे लक्ष द्या, माझ्या वर्डिंगकडे. पास नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ मिस्टर ए अँड बी. क्लिअर. क्वेश्चन माझा वाचून झालाय. आता मी तो क्वेश्चन तुम्हाला आपल्या मातृभाषेत, माय मराठी भाषेत आता समजून सांगतो. थोडेफार इंग्लिशच्या मिस्टेक्स होतील, ऍक्सेप्ट करा. 1 मार्च 2019 ला काय झालं? मिस्टर ए ने मिस्टर बी ला गुड्स विकलेले आहेत, पण कसे विकले आहेत? क्रेडिट बेसिसवर. किती रुपयाचे गुड्स आहेत? 8,000 रुपयाचे. क्लिअर झालं पहिलं ट्रान्झॅक्शन. ओके, पुढे त्याच दिवशी मिस्टर ए ने काय केलं? बिल बनवलं. आता बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट तुम्हाला येतोय तसं बिल बनवलं मिस्टर ए ह्या ड्रॉवरने मिस्टर बी ह्या ड्रॉवीवर. ओके, पण त्या बिलामधचा पिरियड किती असणार? 3 महिने आणि बिलाची अमाऊंट किती असणार? 8,000. ओके, ते बिल पाठवलं. पुढे मिस्टर बी ऍक्सेप्टेड बिल. मिस्टर बी ने काय केलं? ते बिल ऍक्सेप्ट केलं आणि परत मिस्टर ए ला पाठवून दिलं. ओके, ऑन द ड्यू डेट. ड्यू डेट, आता ही ड्यू डेट तुम्हाला काढायची आहे. बिल किती तारखेला बनवलं? 1 मार्च 2019. त्याची ड्यू डेट किती असणार बाळांनो? ती तुम्हाला काढायची आहे. ओके, मी फक्त उत्तर देतो. 4 जून 2019 is a final due date. ते कशी काढायचं ते तुम्हाला माहिती आहे. नाही जमत तर नक्कीच तुमचा प्रश्न विचारा, मी परत दाखवेल हाऊ टू कॅल्क्युलेट अ फायनल ड्यू डेट. ओके, इन दिस केस आवर ड्यू डेट इज 4 जून 2019. इज इट क्लिअर? प्रश्न काय विचारलाय? पास नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ ए. आधी आपण इन द बुक्स ऑफ ए ड्रॉवर जर्नल करणार आहोत. ए हा ड्रॉवर आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. जो गुड्स विकतो, जो बिल बनवतो, ज्याला बिलाचे पैसे मिळतात त्याला आपण काय म्हणतो? ड्रॉवर म्हणतो. तर आधी सुरुवातीला आपण बघणार आहोत इन द बुक्स ऑफ ए ड्रॉवर जर्नल. जर्नलचा फॉर्मॅट आपण बनवलेला आहे. ओके, 1 मार्च 2019 मिस्टर ए ने मिस्टर बी ला 8,000 रुपयांचे गुड्स क्रेडिट बेसिसवर विकले. ओके, इथे कुठले 2 अकाउंट मिळतात आपल्याला? एक तर मिस्टर बी मिळतंय आणि दुसरं गुड्स मिळतंय. मिस्टर ए काय आहे? पर्सनल अकाउंट आहे. पर्सनल अकाउंटचा नियम काय? डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर. ओके, मग मिस्टर बी काय आहे? रिसिव्हर आहे, म्हणून आपण बीज अकाउंट डेबिट टू सेल्स. आता इथे गुड्स म्हणणार नाही आपण. ओके, इथे गुड्स म्हणणार नाही. ओके, आता सेल्स लिहूया. ओके, अमाऊंट किती असणार? 8,000.
बी इज अ रिसिव्हर आणि गुड्स रिअल अकाउंट गोज आउट. क्रेडिट आलं. रिअल अकाउंटचा नियम काय? डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. बरोबर. बीज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ब्रॅकेट मध्ये मी गुड्स लिहिले. हळूहळू हे मी ब्रॅकेट मधलं काढून टाकणार समजण्यासाठी. नॅरेशन काय? बीइंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट बेसिस. ओके क्लिअर. बघून घ्या. पुढे पुढे काय झालंय? सेम डेच्या दिवशी मिस्टर बी ने बिल बनवलंय 3 महिन्यांसाठी 8,000 रुपयांचं. बिल मिस्टर बी कडे पाठवलंय. मिस्टर ए ने बिल मिस्टर बी ने ऍक्सेप्ट केलं. परत मिस्टर ए कडे आलं. बरोबर. क्लिअर. ए ने काय केलं? बिल बनवलं. बिल मिस्टर बी कडे पाठवलं. बी ने ते बघितलं, ऍक्सेप्ट केलं आणि परत मिस्टर ए कडे आलं. आता ए कडे काय असतं? बिल्स. ड्रॉवर कडे काय असतं? बिल्स रिसिवेबल. ओके. बिलाचे पैसे मिळालेत का त्याला आतून? नाही. त्याला कधी मिळणार? 3 महिन्यानंतर. त्याच्यामुळे त्याच्याकडे जे बिल येतं त्याला काय म्हणणार? बिल्स रिसिवेबल. सेम डेला 1 मार्च 2019. बिल्स रिसिवेबल हे रिअल अकाउंट मध्ये मोडतं. त्याच्यामुळे डेबिट व्हॉट कम्स इन बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू हू इज accepted and give back to this bills receivable Mr. B to B's account. Who is giver of this bill? Mr. B's account. Amount किती असणार? 8,000. Clear? Narration. Being bill received. संपलं नॅरेशन. क्लिअर झाली? समजली जर्नल एंट्री? पुढचं नेक्स्ट जर्नल एंट्री येते ऑन ड्यू डेट. किती तारखेला? ड्यू डेट आहे 4 जून 2019. काय होणार? ड्रॉवर मिस्टर ए ड्रॉवी मिस्टर बी कडे जाणार, त्याला बिल देणार आणि त्याच्या अगेन्स्ट काय घेणार? पैसे घेणार. व्हॉट कम्स इन? कॅश कम्स इन. कॅश रिअल अकाउंट आहे. कम्स इन म्हणून डेबिट टू. व्हॉट गोज आउट? बिल्स रिसिवेबल गोज आउट. करेक्ट. बिल्स रिसिवेबल जाणार, त्याच्या अगेन्स्ट कॅश कम्स इन टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. अमाऊंट किती? 8,000. बरोबर. पैसे मिळाले. नॅरेशन. बिंग amount of bill received on due date. हे नॅरेशन मी वरूनच बनवलं. ऑन द ड्यू डेट मिस्टर बी पेड द अमाऊंट ऑफ बिल. इथे पेड नाहीये, आपल्याला मिळालेलं आहे म्हणून ऑन ड्यू डेट रिसिव्ड द अमाऊंट ऑफ बिल. बिन टाकून बनवायचं. संपलं नॅरेशन. क्लिअर. बघा या 3 एंट्रीज तुमच्या झाल्या की तुम्हाला 6 मार्क्स मिळणार आहेत. लक्षात येते? किती मार्क आहेत? 6 मार्क. फक्त 3 जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ ए ड्रॉवर. या 3 जर्नल एंट्रीज केली की 6 मार्क तुम्हाला मिळायचे. म्हणजे कुठेच ते गेले नाही. ओके. म्हणजेच 5 मार्काचं बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट, 1 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह आणि हे 6 मार्क म्हणजे टोटल तुमचा आतापर्यंत 6 आणि 6 12 मार्क्सचा अभ्यास झाला. ओके. क्लिअर. समजून घ्या जर्नल एंट्री. जर्नल एंट्री तुम्हाला समजण्याच्या अगोदर थोडं फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल. आपल्याला आतापर्यंत अकाउंटिंग मध्ये पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट हे काहीतरी शिकलो होतो. त्याचे नियम काय आहेत? पर्सनल अकाउंटचा नियम डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. पर्सनल अकाउंट मध्ये काय काय येतं? वेगळी नावं, बँकांची नावं, माणसांची नावं, जनावरांची नावं, संस्थांची नावं, शाळेची नावं, हॉटेल्सची नावं, सगळं. ओके. रिअल अकाउंटचा नियम काय? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. बरोबर. रिअल अकाउंट मध्ये काय? सगळे ऍसेट्स, काय येतंय आणि काय देतंय. तांदूळ आया, पैसा गया. चावल आया, कैश गया. गेहूं लाया,
कैश गया, मैगी लाया, कैश गया, बटाटे लाया, कांदा लाया, कैश गया, मटन लाया, कैश गया. ओके, वही मटन वाला क्या बोलेगा, कैश आया, मटन गया. ओके, ज्या काही वस्तूंची देवाणघेवाण आपण करू शकतो त्या सगळ्या रिअल अकाउंट मध्ये येतात. नॉमिनल अकाउंट मध्ये चा नियम काय, डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस. बघा, खर्च, नुकसान हे सगळं नॉमिनल अकाउंट मध्ये येतं. आणि क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. ओके, लक्षात आलं. नॉमिनल अकाउंट मध्ये काय आलं, इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस पेड, खर्च झाला. टेलिफोन बिल पेड, खर्च झाला. विद्यारत्न क्लासेसची फी पेड, खर्च झाला. पण विद्यारत्न क्लासेसचे प्रदीप सर काय टाकणार, अमुक या विद्यार्थ्याने पैसे दिले, ते त्यांचं काय होणार, नॉमिनल अकाउंट प्रमाणे इन्कम गेन होणार. क्लिअर, समजलं. पर्सनल अकाउंट मध्ये काय काय येतं हे गावठी पद्धतीने लक्षात ठेवा. काय येतं 99% तुम्ही बरोबरच असाल, 1% कुठेतरी अडकणार. तर त्याच्यासाठी मग आपण थोडं परत स्टडी करू, विचारांची देवाणघेवाण करू. ओके, हे व्यवस्थित बघा. अगोदर तुम्हाला प्रश्न दिलाय, तो प्रश्न आधी वहीमध्ये व्यवस्थित उतरवा. नंतर मग एक एक जर्नल एंट्री कशी येते, काय येते ती बघायची आहे. अडलं तर नक्कीच विचारा, आपण त्याचं एक्सप्लेनेशन आपण येणाऱ्या प्रत्येक सेशन मध्ये देऊया. ओके, पण प्रश्न हे तुमचे आले पाहिजे. जोपर्यंत प्रश्न येत नाहीत, दॅट मीन्स तुम्ही फक्त इतर गाणी ऐकताय, तसं फक्त माझं सेशन ऐकताय, बघताय आणि झोपताय. ओके, तसं नको. ओके, घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.